आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत किंवा आलो आहोत की जिथे नाशिक स्टाईल मिसळ मिळते. सो मी खूप एक्सायटेड आहे कारण मिसळ प्रेमी असल्यामुळे मला मिसळ कुठेही खायला आवडतेच. त्यामुळे मग आता यांची मिसळ कशी असेल ते आपण ट्राय करून बघूयात आणि खरंच आपल्याला आवडते का तेही बघूयात. सो वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आपण ऑर्डर केलेलं आहे अर्थातच मिसळ, ही नाशिकची यांची हायलाईट पॉईंट आहे आणि वडा सांबार आणि बदाम शेव आणि ताक. नाशिकची मिसळ म्हटल्यावर पापड यायलाच पाहिजे. सो पहिलं पापड खाऊन बघा कसं आहे. छान क्रिस्पी आहे. नाईस, गुड. सुरुवात तर चांगली आहे. मस्त चव येते. थोडासा झटका मारतोय पण सगळ्या त्या इन्ग्रेडियंट्सची चव इतकी सुंदर लागते ना, कमाल. हां, तुम्हाला थोडी अजून तिखट हवी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट देतील. सुंदर टेस्ट आहे, कमाल लागते, कमाल. तर मित्रांनी एखादी गोष्ट ठरवली कसे पूर्णत्वास नेतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे रेस्टॉरंट आहे. तर आता आपण ते तिघं जे मित्र आहेत त्यांना भेटूयात आणि त्यांना थोडे प्रश्न विचारूयात की त्यांना काय सुचलं आणि कसं सुचलं ते. सो हाय. आदित्य. प्रज्वल. हाय, मी ओमकार. सो हे तिघंजणं आहेत. तर या तिघांनी हे लाल दरवाजा हे रेस्टॉरंट चालू केलेलं आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे पहिला प्रश्न की तुम्हाला हे रेस्टॉरंट किंवा हे मिसळीचं जॉईंट चालू का करावं असं वाटलं? सो ओरिजिनली आम्ही नाशिकचे आहोत आणि आम्हाला ती नाशिकची जी चव आहे ते आम्हाला इकडे पुणेकरांना घालायची होती. मग आम्ही असं लाईक वी ऑल लव्ह मिसळ. बरोबर. अँड वी लाईक इट्स अ संडे कल्चर लाईक इन नाशिक. तर बरोबर. आम्हाला तेच इकडे पण आणायचं होतं. ओके. विथ वा, नेक्स्ट लेवल कमाल लागतं. छान. नुसती तरी घालून एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, फुकट मिळते म्हणून सारखी घेऊ नका, दुसऱ्या दिवशी वांदे होते. आवडीनुसार आणि सहज होते तेवढंच घ्या. पुढची डिश आहे वडा सॅम्पल. बटाटा वडा आणि सॅम्पल सिम्पल. आधी वडा खाऊन बघायचं असतं. छान आहे. कवरसुद्धा जाड नाही आहे आणि बटाट्याची जी भाजी आहे कमाल चव आहे तशी, मस्त लागते.
ताक पितो जरा. छान रिफ्रेशिंग मस्त. आता छान झणझणीत मिसळ खाऊन झाल्यावर तर्री बेरी मारून एकदम घेतले आपण स्पेशल. थोडंसं आता तो तिखटपणा जो आलेला आहे तो शिऱ्याच्या गोडव्याने घालू आहेत. बघू कसा लागते ते. बदाम शिरा आहे, बदाम वरनं किसून घातलेले आहेत, अजिबात कंजूसी केलेली नाही, त्यामुळे ते छान लागेल. वा वा मस्त कमाल. तिन्ही पदार्थ उत्तम आहेत. तुम्ही नक्की इथे येऊ शकता. मी नक्की रेकमेंड करेन तुम्हाला. हे खरंच भारी आहेत. पुण्यात राहून जर का नाशिकची ऑथेंटिक चव जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला इथे व्हिजिट केलंच पाहिजे. इथं किंवा कुठेही खायला गेल्यावरती तुम्ही जेव्हा खायला चालू करता तेव्हा हात थांबला नाही पाहिजे खाताना. तो खाताना असा हात जर का थांबला तर मग काय मजा नाही. आणि टेस्ट इथे होतं आहे, खाताना हात थांबत नाही आहे. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की किती छान आहे आणि किती चव चांगली आहे त्याची. मी जसा शेफ आहे, मी जर म्हणजे काय असा टेस्ट वगैरे बनवतो तर असं नाही की फक्त स्पायसी असो किंवा स्वीट असो, बरोबर. एका साईडला फ्लेवर प्रोफाईल असो. तर एक बॅलन्स प्रोफाईल बनवण्यासाठी आम्ही एक खूप ट्रायल केलं आहे. आता जी आम्ही मिसळ बनवतो ती आमची 17 ट्रायलवर आम्ही फायनल केली. तेवढं ट्रायल करून आम्ही फायनल केलं. तर म्हणून आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सगळे या, खाऊन बघा, मग सांगा कसं वाटलं. नक्की नक्की. आणि हा बाईट खरं तर मी खाऊन झाल्यावर शूट करतो आहे, त्यामुळे वेल डन शेफ. टेस्ट खूप छान होती. आणि जसं तुम्ही म्हटलात की ती एका प्रोफाईलला नव्हती, स्पायसी नव्हती. स्पायसी डेफिनेटली होती, पण ते फक्त तिखट नव्हती. ती उगाच नंतर मग घशात त्रास होतो किंवा इतर काही त्रास होतात. पण बॅलन्स वाटली मलासुद्धा. आणि खरंच वेल डन. आणि तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आणि आता तुमच्या तिघांचंही अभिनंदन हे चालू केल्याबद्दल. आणि होप सो की अशीच आशा करूया पुणेकर इथे येतील आणि तुमच्या मिसळीला तसंच प्रतिसाद देतील जसे ते बाकीच्या इतर मिसळींना देतात. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. आणि खरंच खूप छान चव आहे. आणि तिघा मित्रांची स्टोरी आहे तर त्यांना सपोर्ट करूयात आपण. इथे मिळणारा बॉम्बे मसाला सँडविच आणि समोसा चाटसुद्धा छान आहे. तीही त्यांची स्पेशालिटी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. आता आपलं खाऊन झालेलं आहे. मिसळ, शिरा, बटाटा वडा, सँडविच, समोसा चाट असे बरेच पदार्थ इथे उपलब्ध आहेत आणि सगळे उत्तम आहेत. त्याचा मी ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेला आहे, ते तुम्ही बघितला असेलच. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मिसळप्रेमी मित्रांना नक्की टॅग करायला विसरू नका. आणि कमेंटमध्येही सांगा की तुम्हाला मिसळ आवडते का नाही ते. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.